आणि यानंतर पुढची बातमी आहे ठाण्यामधून। आज ठाण्यामध्ये मनसेनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। आपल्याबरोबर ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनसेचे नेते अविनाशजी जाधव आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाचा आजचा मोर्चा आहे। अधिकृतरित्या युती जाहीर झालेली नसली तर देखील ठाकरे आणि मनसेचा हा तिसरा मोर्चा आहे नाशिक, डोंबिवली त्यानंतर ठाण्यामध्ये। काय वाटते, सगळ्या कार्यकर्त्यांना मनोमिलन झालेलं आहे आणि त्यातून आज उद्रेक बाहेर पडणार आहे? बघा, आमचा डीएनए एकच आहे। आम्ही शिवसैनिक असेल, महाराष्ट्र सैनिक असेल, हे सगळेच बाळासाहेबांच्या पठडीतनं तयार झालेले दोन्ही पक्ष आहेत, बरोबर आहे। सो मला असं वाटतं की आम्ही नेहमीच एकमेकांसोबत होतो। आता समोर येऊन एकत्र आहोत। त्यांना आमचं दुःख कळतंय, त्यांचं दुःख आम्हाला कळतंय। सो आमच्यामध्ये एकत्र यायला काही जास्त वेळ लागला नाही आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की याच्या पुढे ठाण्याच्या भवितव्यासाठी आम्ही एकत्र लढू, एकत्र रस्त्यावर उतरू आणि ठाण्याला जो डाग लागलेला आहे भ्रष्टाचाराची राजधानी, ती आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही। पण अधिकृतरित्या अजूनही युती जाहीर झालेली नाही। तुम्ही देखील अन्य पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंग्समध्ये असता, बैठकांमध्ये असता, ही युती कधी जाहीर होईल असा प्रश्न अजूनही कार्यकर्त्यांना पडला आहे। हे बघा, हा आत्ता जो विषय, हे जे आत्ता विषय चालू आहे तो ठाणे असेल, नाशिक असेल, इथल्या मूळ प्रश्नांवर आहे आणि मूळ प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र येऊ नये का? तर विरोधक म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र येतोय। युती किंवा आघाडी हा जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब घेतील। योग्य वेळेला निर्णय घेण्यात राजसाहेबांना योग्य वेळ कळते, त्यामुळे योग्य वेळी हे सगळे निर्णय होतील। परंतु आत्ता जर आम्ही शांत बसलो तर आमच्या ठाण्याची पूर्ण वाट लागेल। तेच विचारायचं आहे, आजचा मोर्चा नेमका कशासाठी तुम्ही काढताय? कोणकोणते वेगळे विषय तुम्ही आज घेऊन मांडणार आहात? मी मागच्या काही महिन्यांपासून ठाण्याच्या बाबतीत जी एक व्याख्या तयार झाली की भ्रष्टाचाराची राजधानी म्हणजे ठाणं, हे थोडंसं माझ्या मनाला लागण्यासारखं आहे। कारण मी ठाण्यावर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे आणि माझं पूर्ण आयुष्य लहान जन्मापासून आत्तापर्यंतचं जे काही माझं 40 वर्षाची जो काही प्रवास आहे तो मी ठाण्याने पाहिला आहे। त्यामुळे माझं ठाणं असं कधी नव्हतं आणि ठाण्याला कोणी कधी भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून हिणवलं नाही। आज ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून TV चॅनलवर सर्रास बोललं जातं आहे आणि हे चुकीचं आहे असंही माझं मत नाही। कारण ज्या पद्धतीने ठाण्यात मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, अशी कुठलीही डेव्हलपमेंट झाली नाही। उलट आज ठाण्यातल्या घोडबंदर रस्ता किंवा नाशिकवरनं तुम्ही आलात किंवा तुम्ही शिळफाट्यावरनं आलात तर ट्रॅफिकचा जो काही प्रश्न आहे तो भयानक आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये लोक 5-5 तास उभे राहतात। आज अनेक सेलिब्रिटी घोडबंदर रोडला राहतात, त्यांचे रोजचे व्हिडिओ पाहिले तर त्यांच्यातली सत्ताधाऱ्यांच्या बद्दलची भीतीच मेलेली आहे। आज ते जाहीर बोलायला लागलेले आहेत आणि याचं कारण आहे की जर तुम्ही 8 तास काम करताय आणि 5 तास ट्रॅफिकमध्ये थांबताय तर हा उद्रेक होणारच आहे। सो आमचा विषय आणि